कसे आहेत आपले राजा हिंदुस्थानी. हा कसं आहे बघा कोंबडी. ही आपली शरीर म्हणजे ही गोटा आपण केलेलं बरं का पूर्ण. आत्ता मला वाटतंय बाबा आणि मी ही ठोकले पूर्ण. बाबा गौंडे तुम्हाला माहीत आहे तरी सगळं ठोकलेलं आहे. आय आहे तिकडे काम करते. आय काम करत्या. बघा हे गोटा पूर्ण म्हणजे नवीन बनवलेला आहे. आणि लई त्रास होत होता पावसाळ्यात वगैरे म्हणजे खाली ह्याला स्लॅब टाकायला वगैरे म्हणजे स्लॅब नव्हता त्यामुळं खाली मुरुम वगैरे होतं त्यासाठी का नाही. हे मला वाटतं तीन इंचानं आपण खालनं कॉन्क्रीट करून घेतलं आहे म्हणजे आपल्या 2 मसरांसाठी इथं. तर बघा आई काय चाललंय का आईचं बघा. ही बघा आपल्या मम्मीचं कसं आहे वांग हे. हां जेव्हा आपलं मला लागेल का नाही तेव्हा तोडून खायचं कालवण करायचं. एक वांग तरी पिकलं काय मोठं ते बियाला सुटले बाबा. हो का. हे कशा झाड आहे का आई ती कुठलं ती अननस का फणस नाही ही काय ते पपयाचं झाड आहे. पपई झाड ती मला नाही खाऊन चालत कारण का मला मध्ये ती कुत्रं चावलेलं त्यामुळे आई म्हणते खाऊ नको पपई. तर मी त्यामुळे खात नाही. मी इंजेक्शन वगैरे तिन्ही बी घेतलेत बरं का. आपलंच माझंच कुत्रं मला चावलेलं ते त्याला लई कुत्रं चावलं म्हणून ते पिसाळलेलं आणि त्याला मी वाईस मदत करायला गेलो तर ती मला चावलं. ही इथं का नाही लिंबू झाड आहे आपलं बरं का. ही आपली आजी बघा आजी. ही बघा आपला लिंबू झाड कसं आहे बघा लिंबू झाड बघा. हे लिंबू झाड आपला इथेही लिंबू झाड आहे. हे आलं ह्याला लिंबू आहे ती. आणि हो का ही छोटा लिंबू हो का आई ह्याच्या कांड वॉइस असो. हां असं ही कर म्हणजे मसरं जायचे म्हणजे भानगड राहायचं नाही. ह्याला मी लई जपायला लागली बरं का लिंबू झाड. बाबा इकडं मसर आणलं तर बघत नाही काय मागं मोठं तिकीट घालून टाकतं. खुशी बसली आपली. तर चला आता तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओत भेटतो. धन्यवाद नमस्कार. सगळं आपण आता घाण काढावं लागेल. ही इकडं घाण पडलेली आहे. हे आपलं घर आहे. हे आपलं गोटा आहे आपल्या मसरांसाठी केलेलं आहे बाबांनी तयार. तर चला दुपारची वेळ झालेली आहे. खुशीबाई टाटा करा चला. खुशीबाईला आपल्या वाईस डोळ्यातनं पाणी येते त्यामुळे त्याला आता चष्मा लागले का ती बघायला लागेल. हा का नाही काय होत होतं काल तुला म्हणजे काय करतोय डोळ्यातनं पाणी म्हणजे तू काय करतो तिथं हा ते वाचत बसलेली म्हणली मला सकाळी म्हणली माझ्या डोळ्यातनं अचानक पाणी आलं. तर भावाला म्हणलं घेऊन जा तिला चेक करून घे. तर ते भाव म्हणला बरं ठीक आहे मी जातो उद्या घेऊन. चला एवढा आयचं दिवसभर हा चालू असतंय. हे असं काम दिवसभर वाटत नाही बाळा सगळे असं काढायची आया 2 शब्द बोल की म्हणते काय बोलणं झाली तू. काय तू आता सगळं डोक्यावर पण माझी बाळा लई दिवस झाला मी भेटली नाही तुमची आई ना. सगळं हे बघा घाण गुण वांगितलं. आज 2-3 दिवस झाला घरी आहे म्हणल्यावर घाण काढते. शिरडाला बाटुकी आणून टाकला. गोटं बघा असं तुनं बनवलंय कसलं आहे बघा बघत राहा. 2 शिरडा आहे. एक बोकुड आहे ते विकलं बाळा मी. एक शिरडा आहे माझं जीवाला होत नाही म्हणून सगळं इकलं. एक रेडा ऐकलं बोकुड इकलं आहे. आता 2 शिरडं एक मस ते बी गाप जाय बोकाड वगैरे इकले सगळं शिरडायत म्हणजे लय होतं बरं का. एक 10-12 तरी होतं आपल्याकडे जनावर. त्यात सगळंच कमी कर. आई वडील म्हणायला लागले आम्हाला काय होणार नाही बिन काय मग त्रास देऊ नको आम्हाला. तर ठीक आहे म्हणलं चला. तर आता फक्त 2 आणि 3 तरी बी 6 आहे तीच. चिली फॅक्टरीची 1 3 आहे 2 5 आणि 3 2 7 आहे ती का नाही 7 आहे तीच अजून. ती आपल्या राजश्री दिदीनं ती शिर्डी आणलेली त्याच्या गावात बरं का. बघा हिंगणगावात ना ती शिर्डी कायम ठेवलेली आहे त्यामुळं 8 येतं झाला ना आता. तिसरं 8 येताला 9 येताला 3 कोकरं झाला तिला. 9व्या येताला 3 कोकरं झालं होतं. वाटत होतं असं काही होत नाही याला. आता म्हातारी झाली म्हणल्यावर 2 बोकडाने पाठ दिली बाळानो. आता राजश्रीचा होताना आहे म्हणल्यावर मी काही ऐकणार नाही. मरत तोडते शिर्डीला ते माझ्या बाळाचं आठवण आहे काय म्हणून मी विकणार पण नाही ते शिर्डीला. एखादं होईल म्हणलं म्हातारी झाले म्हणल्यावर आता त्याला 3 झाला कोकरं असू दे म्हणलं. माझ्या आईचं हातातलं शिरडं आहे ते म्हणून
विकत नाही बाळानो मी. का मंडळी आता आला मध्ये परत भाऊ. ते आहे ही तो पुढे झालंय यो आणि पाव झाडा आजी खूप अरे पण तू टोपी का घातलीस? अरे गालागतात हा गालागतातून गार लागतंय. हो बरं आहे का नाही तुला? नाही ती नाही बरं नाही तुला? नाही मग सांग युट्यूब फॅमिलीला मला बरं नाही काय तर सांग. माहिती मला बरं नाही फॉलो करा हा कमी करा नाही का कमेंट करा बघा. प्रदीभाऊला का शिकला काहीतरी. प्रदीभाऊचं इंस्टा आता इंस्टा आयडी उघडायची आहे ना? हो आयडी कुठल्या आयडीवर उघडायची? चैले पण कॉमेडी टाकणार का काय? हो कम टाकलं की कॉमेडी टाकणार वाटतं. तर चला पुढल्या व्हिडिओत भेटतो. धन्यवाद नमस्कार.